हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर कोणी एक लाईक करत नाही, कसं हेड्याव तरी बनवावं. करत जावा की लाईक, काय होतं गरीबाला केला म्हणून तेवढंच आशीर्वाद लागतोय, पुण्य लागतंय. एक लाईक करत जावा. तर मी चालले कपडे धुयाला. हे काय आज हाय उपास. चहा पिली मस्तपैकी, एक फुलपात्र भरून दुधाचा, मालकीनीच्या इथनं दूध आणलेलं, चहा केला. बानूपाय उपास धरलेत ना, तुम्हाला तर माहिती आहे. आज हाय रविवार, बहिरीनाथाचा. बहिरोबा आमच्या इथला आहे का, त्या देवाचं. देवाला मनापासून तुमच्यासाठी प्रार्थना करते मी. माझे भाऊ बहिणी खुश राहू दे, त्यांच्या मागणं मी खुश राहू दे. तुम्ही लाईक करत जावा भावा बहिणींनो. मध्ये मध्ये चांगला सपोर्ट देत होतात. नवीन आयडिया आहे आपली. जुन्या आयडी त्याला का तर काय झालं, त्याला काय कोण बघायचं. ज्याला माहिती आहे त्यांना लय भाऊ येतात. हा, ज्याला माहिती आहे ते लय भाऊ खातं. पैसा पाणी तेवढं द्यायला आपल्याकडं नाहीत. गरीबच माणसं आहे. गरीबाचं जेवढं पुण्य करल, म्हणजे जेवढा आशीर्वाद घ्यावा तेवढा कमीच आहे गरीबाचा, बरं का. मस्त म्हणा, कष्ट करावाच लागते, असं काय नाही. कष्ट करण्याशिवाय फळ नाही. बघा पाणी, बघितलं किती पाणी आहे. म्हणून चिखलाचे कपडे धुवायला आलती. यावं लागतं एवढ्याला. ले झोप आली, ले डोळं नुसतं तुतरून गेले. ते आज 1 वाजता उठलो होतो, बरोबर 7 वाजता चिखल झाला. बघा इथं सावलीला बसते जरा वेळ, कारण धापा बी भरते त्या आणि कंबर बी दुखती ले. आज तर काय केलं, तुम्हाला एक महत्त्वाचा विषय बोलते मी. काही जणांचं फोन आलं मला, माझ्या ताईंचं. त्यांचं असं म्हणणं आहे की ताई कधी नेणार आहे बानूला दवाखान्यात, सांगा आम्हाला. अजून फिक्स नाही, म्हणजे फिक्सच आहे पण नाही का, तारीख धरली नाही अजून. कारण पैशावर सगळा खेळ आहे, बरोबर. मी कष्ट करते जेव्हा, आता ही कष्ट करून माझं जे 20,000 रुपये फिडून, म्हणजे 20 घेतलं होतं मी, लोकाचं देणं दिलं. दिवाळी होती, लेकरांना कपडे तर काय बानूलाच आणले. ती मी आणली का नाही ती बी लक्षात नाही. चिखलाने काय सुद्धा लक्षात राही नाही नुसतं. आणि आजचं हेडव बघितलं असेल तर बघून घ्या. कष्ट ही सगळ्याला करावंच लागते, आणि प्रत्येक जणच कष्ट करते. असं नाही की मी जगाच्या आखरीत करते, बरोबर. कष्ट करते म्हणूनच खाते. हरामचा कोणाचा पैसा खात नाही. आणि ज्याचं पण उसनापासनं घेतलं होतं, ज्याची त्याला देऊन टाकलंय आपण. त्यामुळं का नाही, आता इथनं पुढं, कारण उसनं घेतलं तरी पण द्यावाच लागते. उसनं घेतलं म्हणून ते आपल्याला न देणं असं आहे का. यूट्यूबचा पगार येत होता कसं तरी 4 महिन्यातनं 5 महिन्यातनं, तेवढंच हातभार लागत होता. थोडं बानूसाठी महागाला राहत होतं. आता मध्ये बानूचं 4,000 रुपये आले दिवाळीच्या तोंडात. ते पण असंच बानूला खर्च झाला दवाखान्यात, आणि काय माझ्या पसला खर्च झाला. म्हणजे असं करून बानूला बरंच पैसे गेलेत दवाखान्यात. तरी पण माझ्या लेकराला अजून फरक पडत नाही. पडलाय 2 रुपयातला 4 आणे फरक पडलाय. पण माझी अपेक्षा आहे 2 रुपयामधला रुपया तर फरक पडावा देवाने, हाय का नाही. आता माणसं भरपूर अशी म्हणतात देवापाशी काय असते. देवापाशी सुद्धा असते, असं काय नाही की देव नसतो असं झालंय का कुठं.
देव हे आहे. आता काल हो का बाबा 6 डिसेंबरचं काहीतरी होतं ना, मी पण स्टेटस ठेवले. पण मी त्याच्या आधी हेडव बनवलं. म्हणजे आता हा हेडव मी कशी बनवते आज, आता मला ही उद्या पोस्ट करायचं आहे, आज बनवते का तर मला तुमची काळजी आहे. कारण मी हेडव नाही टाकला तर तुम्ही काय म्हणसान, बाई ताईचा हेडव काय येई नाही, लवकर ताई टाकत असती, ताईला सवय आहे लवकर टाकायची हेडव. मला जसा वेळ गवतो तसं मी हेडव पोस्ट करते आणि जसा वेळ गवतो तसा हेडव मी बनवते. आता हो का कपडे धुवायला आता तरी मी काय रिकामी आहे का, पण जरा वेळ काढलाच ना. हां, आता आपण आपल्या घरासाठी प्रपंचासाठी वेळ काढतो. मग तसं तुम्ही माझी फॅमिली आहे, तुमचा एवढा मला भारी सपोर्ट आहे. मग तुमच्यामुळं मी आज म्हणजे 4 माणसं बानूला ओळखतात मला आनंद होतोय. कारण कसं आहे, बानू वरच्यावर मोठी व्हायला लागली. बानूचं लय अवघड पुढं होईल, कारण ती न चालण्यामुळं शिरा आकडून राहिल्यामुळं तिचं दुखायला लागले. तिला शक्तीचं इंजेक्शन म्हणतात ना, ताकदीचं इंजेक्शन द्यायच्या, तिला सोसणार नाही म्हणले डॉक्टर. आणि ती इंजेक्शन काय साधं सिंपल नाही, आणि त्याला पोट भरून जेवावं लागतं. बानू जेवत नाही. बानूला कशाचा म्हणावं इलाज चालू नाही. तर कारल्याचा पाला पाचतो, झेंडूची फुलं नसतात का, झेंडू येतो तसला कुठं पण, त्याचं बिडी करून बानूला धूर फुकला. परत माणसानं बिडी ओढून ताई धूर कसा फुकला असं नाही, ते झेंडू कुठं पण उगवतात. आता नाही दाखवायला तुम्हाला, मी दाखवेन गावाकडं आहे तर बघा. ती झेंडू नरड ही दुखायला लागलं का नाही, सर्दी आली का नाही, नरड तर दुखायला लागलं त्यांनी लगेच राहतंय, खोकला राहतो. मग बानूला खोकाय सुद्धा येणार हो का, अशी खुकते अशी खुकते बानू. म्हणजे ही शरीर तिचं बिलकुल हाल नाही. असं जोर लावून आता आपण कसं खुकतो असं, बरोबर. मग आपलं शरीर सगळं इथनं काळजापर्यंत हालतंय, तर बानूचं काहीतरी नेमकं पाठ कोणचा तरी दुखत असणार आहे. आता बघा जेवढं माझ्याच्याने होतंय तेवढं मी करते. देवाला तर माहिती आहे की मी किती लेकरांसाठी कष्ट करते. आज मला कष्ट करू वाटत नाही, पण काय करणार, नाही इलाजाने तिथं मला खंबीराने उभा राहावं लागतं या, पण ते कष्ट करावंच लागतंय मला. तर चला, कसं आहे बोलायला, ट्रॅक्टरला JCB आलाय, दगड याचायच्या ती, आज आहे रविवार, पण ते मालकीन म्हणल्या थोड्या वेळ दगड येचू लागा दुपारपर्यंत आणि परत जावा बाजारला. आता इथं बाजार करायचा, घरी पण बाजार न्यायचा, मला पण एकल्या जीवाला लागतंय की मी नाही खाल्लं तर कष्ट कसं करू, खाणं गरजेचंच आहे. तर हेड्याव आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि तुमच्या हेड्यावमुळं माझ्या चेहऱ्यावर, माझ्या बानूच्या चेहऱ्यावर हसू येईल. नक्कीच एका अपंग्याच्या आईचा आणि अपंग्या लेकराचा आशीर्वाद घ्या, तर देव तुमचं कल्याण करो. तर आज आहे उपास मला, आणि माझी जीभ काळी आहे, माझं जे बोलेल ते खरं होतं. तर काही चुकलं असेल तर फोन करून नक्कीच सांगा, आणि हेड्या वावला असला तरी पण फोन करून सांगा, आणि काय बोलायचं असलं तरी पण फोन करून सांगा. कमेंट बॉक्स बंद आहे म्हणून म्हणते. तर चला, बाय.